भारतीय जनता पक्षानंच EVMवरती शंका घेतली होती, आपल्याला माहीत असेल. काँग्रेसची राजवट असताना EVM घोटाळा होऊ शकतो, EVM हॅक होतात, हा सगळ्यात पहिला मुद्दा डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी, डॉक्टर किरीट सोमय्या यांचे लाडके यांनीच तर कोर्टामध्ये पिटिशन्स केले होते की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या म्हणून. आम्ही नाही केली. किंबहुना शिवसेनेने याच्यावरती आवाज उठवावा यासाठी सोमय्या हे स्वतः शिवसेना भवनामध्ये प्रेझेंटेशन घेऊन आले होते. डॉक्टर स्वामी आले होते. डॉक्टर स्वामींचं ह्या विषयावरचं पुस्तक वाचा, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या स्कॅन्डल संदर्भात. ते स्वतः एक पिटिशनर होते. ते आम्हाला काय सांगताय तुम्ही भाजपवाले? आम्ही असं म्हणतो किंवा उद्धवजीने असं सांगितलेलं आहे काल की ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन करायचं असेल, फक्त देशातली एकच निवडणूक, फक्त एक निवडणूक कोणतीही, ही तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या. आता तेलंगणात कशावर झाले बाय? तेलंगणामध्ये निवडणुका कशावर झाल्या? मागच्या वेळी राजस्थानात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा निवडणुका काय EVMवर झाल्या होत्या का? त्यावेळेस पण झाल्याच होतं ना EVM द्वारे. बॅलेट तर नव्हतं झालं ना, मग तेव्हा तुमचं सरकार नव्हतं आलं का? झारखंडमध्ये 3दा तुमचं सरकार आलं. निवडणूक कशाने मतदान झालं? मतदान कशाने झालं? या संजय राऊताला अक्कल नावाची चीज नाही आहे आणि तुम्ही लोक विनाकारण त्याला महत्त्व देत बसता. ते पागल आहे. तो तारखा देतो, त्या तारखा कधी होत नाही. दळभद्री माणूस होतो या उद्धव ठाकरेला लागलेला, त्याच्यामुळे हे सगळे दिवस त्यांच्यावर आले.